नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पृथा तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या फ्री ऑनलाईन आरी वर्क क्लासमध्ये। आज आपल्या कोर्सचा दिवस 11वा आहे। आज आपण शिकणार आहोत सुंदर बटरफ्लाय आउटलाईन डिझाईन। हा डिझाईन ब्लाउज, कुर्ती, किड्स ड्रेस, दुपट्टा आणि हँडकरचीफवरही खूप सुंदर दिसतो। या व्हिडिओमध्ये मी बेसिक पासून प्रत्येक स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपण या डिझाईनकडे पाहूया। या बटरफ्लायमध्ये 4 विंग्स, मधला बॉडी पार्ट आणि 2 अँटेना आहेत। पूर्ण डिझाईन फक्त चेन स्टिच वापरून आउटलाईनमध्ये तयार केले आहे, त्यामुळे हा डिझाईन अगदी नवशिक्यांसाठी योग्य आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण पहा। आता आपण सुरुवात करूया। तर आता इथे आपल्याला लागणारे साहित्य मी स्टँड ऑलरेडी घेतलेला आहे। तुम्ही 1 ते 10 पर्यंत जे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला हे समजायला अतिशय सोपं जाईल। इथे मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे, कारण आपल्याला आउटलाईन टाकायची आहे। आणि आता याच्यानंतर आपल्याला जी लागणारी सुई आहे ती 14 नंबरची इथे मी घेतलेली आहे। जे नवशिके आहेत, जे बिगिनर्स आहेत, त्यांना 14 नंबरची सुई वापरायची आहे, ती कम्फर्टेबल असते। आणि कटर। तर आता आपण सुरुवात करूयात। सुरुवात करत असताना सुरुवातीला जो धागा आहे त्याला गाठ मारून घ्यायची आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये हा पार्ट मी नेहमीच सांगते, याला स्किप न करता, कारण जे नवीन आधीचे व्हिडिओ न बघता जे पाहणारे असतील त्यांना समजावं यासाठी। तर गाठ मारायची आहे, धागा खाली ठेवायचा आहे आणि आता सुरुवात करायची आहे। आता सुरुवात कुठून करायची आहे तर एका पॉईंटपासून मी आतल्या भागातून, बघा इथून मी एक पॉईंट पकडत आहे, तर ही जी बाजू आहे त्या पॉईंटला मी सुरुवात करणार आणि संपूर्ण जो शेप आहे तो शेप मी इथे कव्हर करणार आहे। कुठूनही सुरुवात करायचं नाहीये, नाहीतर मग आपल्याला एंडला थोडासा प्रॉब्लेम होतो। तर सुरुवात करत असताना असा पॉईंट पकडायचा आहे की जिथून सुरुवात करू एंडला आपण तिथेच पोहोचू। तर अशा पद्धतीने आता हा थोडासा भाग जो आहे तो थोडा मी स्पीडने दाखवत आहे, कारण चेन स्टिच कशी टाकायची हे अतिशय डिटेलमध्ये आपण पाठीमागच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये एकंदरीत पाहिलेलं आहे। तर तुम्हाला जर त्याच्याबद्दल माहिती नसेल, जे आत्ता नवीन चॅनल बघत असतील तर त्यांनी पाठीमागचे जे व्हिडिओज आहेत 1 ते 10 पर्यंत ते बघितले तर तुम्हाला समजायला सोपं जाईल। बघा आता मी त्या पॉईंटला आले। आता पुन्हा मी टाका इथे एंड नॉट घेतलेली नाहीये, तर सरळ मी दुसऱ्या लाईनला वळण घेतलेलं आहे। तर जिथे गरज आहे आपल्याला तिथेच आपल्याला एंड नॉट घ्यायचा आहे। आता इथे मी एंड नॉट घेतलेली नाहीये, तर सरळ मी दुसऱ्या पॉईंटला वळून आणि आता पुन्हा जो भाग आहे तो कव्हर करत आहे। तर हे तुम्हाला देखील तिथे लक्षात आलं पाहिजे, कारण याच चेन स्टिचमध्ये आपण जे कर्व शेप आहेत ते अगदी डिटेलमध्ये पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये मी थोडं स्पीडने घेते, कारण संपूर्ण जर बटरफ्लाय स्लो मोशनमध्ये घेतला तर तुमच्यासाठीच ते कंटाळवाणं होऊन जाईल, कारण ऑलरेडी तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे यासाठी। तर आता आपण बघा हा एंड झालेला आहे, मी इथे एंड नॉट टाकलेली आहे। आता पुन्हा दुसऱ्या पॉईंटपासून सुरुवात केलेली आहे। तर सुरुवात करत असताना एक पॉईंट पकडायचा आहे, जिथून आपण सुरुवात करू त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटला आपल्याला एंडला येऊन थांबायचं आहे। आता हा दुसरा भाग आहे बटरफ्लायचा, म्हणून मी दुसरा पॉईंट घेत असताना तिथे जी एंड नॉट आहे ती आधी टाकून घेतली आणि मग त्या पॉईंटला वळण घेतलं। आता इथे कवशेप आहे, तर छोटा टाका टाकायचा आहे कवशेप होईपर्यंत, कारण तो ठळक आणि व्यवस्थित दिसेल यासाठी। लक्षात घ्यायचं आहे जसा शेप आहे त्या शेपप्रमाणेच आपल्याला जो टाका आहे तो टाकायचा आहे। आता टाके टाकत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे। तर आत्ताचा हा आपला शेवटचा चेन स्टिचचा व्हिडिओ आहे शिकवण्याबद्दल। याच्यानंतर आपण जे बीड्स वर्क आहे ते घेणार आहोत, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये जे चेन स्टिच आहे ते टाकत असताना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की चुका कोणत्या होतात आणि काय चुका करायच्या नाहीयेत। चेन स्टिच नीट यावी यासाठी धागा जो आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे, फॅब्रिक जे आहे ते ताणून धरायचं आहे आणि धाग्यावर जास्त ताण द्यायचा नाहीये। वळणावर छोटे छोटे स्टिच घ्यायचे आहेत, सुरुवातीला हळू काम करायचं आहे आणि प्रत्येक स्टिचची जी लांबी आहे ती समान ठेवायची आहे। आता यानंतर बघा ह्या पॉईंटला येऊन आपण आता इथे एंड नॉट जी आहे ती टाकून घेणार आहोत, कारण इथे हा आपला जो भाग आहे तो कंप्लीट झालेला आहे। आता या भागानंतर आपल्याला दुसऱ्या भागाकडे वळायचं आहे। तर त्यासाठी सुद्धा काय करायचं आहे की जो भाग आपण घेतो करायला स्टिचेस टाकायला, तर ते एका पॉईंटपासून घेतल्यानंतर आपण डायरेक्टली दुसऱ्या पॉईंटला म्हणजेच एंडलाच आपल्याला थांबायचं आहे। तर आता बघा मी इथून सुरुवात केली तर डायरेक्टली जो पार्ट आहे जो राहिलेला त्या भागचा तर त्याच्या शेवटी जाऊन थांबणार आहे। तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस। आता बटरफ्लाय बद्दल आणखीन म्हणायचं झालं तर बटरफ्लाय म्हणजे परिवर्तन आहे, सौंदर्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे आरी वर्क मध्ये बटरफ्लाय डिझाईनला खूप मागणी असते।
हा जो डिझाईन साधा नसून तयार झाल्यावर अतिशय एलिगंट आणि आकर्षक दिसतो. तर बटरफ्लायमध्ये जर पाहायला गेलं आपण तर ते कुठे कुठे वापरलं जातं, तर डिझायनर ब्लाऊज असतील, किड्स ड्रेस असतील, कुर्ती असतील, दुपट्टा असेल, त्यानंतर आपली जी साडी पल्लू आहे, हँडकर्चीफ आहे, कुशन कवर असतात, पोटली बॅग असेल, स्लिंग बॅग असेल किंवा जे वॉल फ्रेम डेकोरेशन असतात तिथे याचा वापर केला जातो. आता या डिझाईनचे नेमके काय फायदे आहेत, तर बिगिनरसाठी खूप सोपा डिझाईन आहे, कमी वेळेत पूर्ण होतो आणि कमी धाग्यात सुंदर फिनिशिंग मिळते. शिवाय आउटलाईन आणि फिलिंग दोन्ही प्रकारे तयार करता येते. एक बटरफ्लाय किंवा अनेक बटरफ्लाय मिळून पॅटर्न तयार करता येतो. तर एवढे याचे फायदे आहेत. आता तुम्ही बघू शकता की आपला जो या बाजूचा पार्ट आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे आणि इथे मी एंड नॉट दिलेली आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला जो दुसरा भाग आहे त्याला कंप्लीट करायचा आहे. जशी पद्धत इथे वापरली आहे तीच पद्धत या साईडला देखील वापरायची आहे आणि हा जो दुसरा भाग आहे तो देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट करत असताना आपल्याला प्रॉपर जो शेप आहे तो शेप आपला व्यवस्थित ठळक दिसला पाहिजे. जे कोणे आहेत, जे वळण आहे ते व्यवस्थित घ्यायचे आहेत, याची काळजी घ्यायची आहे. तर आता पुन्हा बघा, मी या पॉईंटपासून सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही जर सुरुवात केली तर तुमच्याही ते करायला लक्षात येईल की मला कुठून सुरुवात करायची आहे. तर जर तुम्ही व्यवस्थित मनापासून जर ते करणार असाल तर ते आपल्याला समजायलाही पटकन सोपं जातं. तर आता या साईडला देखील आपल्याला याच पद्धतीने सुरुवात करायची आहे. आता या डिझाईनमध्ये आपल्याला कोणकोणते स्टिचेस वापरता येतात, तर आपण चेन स्टिच टाकू शकतो आउटलाईनला, जी आता आपण टाकत आहोत. त्यानंतर आपण बीड वर्क्स देखील करू शकतो याच्यामध्ये, जे आत्तापर्यंत आपलं झालेलं नाही. आता आपण पुढच्या भागापासून बीड वर्क कसं करायचं ते आपण शिकणार आहोत. तर पुढचे भाग अजिबात स्किप करू नका. ही जी सिरीज आहे या सिरीजमध्ये शक्यतो जितकं डिटेलमध्ये जाता येईल तितकं डिटेलमध्ये मी जाण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तुम्हाला जर बेसिक आलं तर तुम्ही पुढे जाऊन ॲडव्हान्ससुद्धा अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता. जर तुमचं बेसिक कच्चं राहिलं तर तुम्हाला ॲडव्हान्स देखील शिकायला कठीण जाईल. म्हणून आपण थोडंसं लेट होत असेल काहींच्या अंदाजे, पण मला तरी असं वाटतं की इतकं डिटेलमध्ये गेलात तर तुम्हाला ते समजायला अधिक सोपं जाईल. पाठीमागे आपण जे व्हिडिओ बघितले आहेत त्याच्यातही मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये आणखीन जरदोसी वर्क देखील केलेलं जातं. तर जरदोसी वर्क काय असतं हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. फ्रेंच नॉट आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर सॅटिन स्टिच काय असतं ते देखील आपण शिकलो आहोत. लॉंग अँड शॉर्ट स्टिच जे आहे ते देखील आपण फिलिंग करू शकतो. सिक्वेन्स वर्क आहे ते अजून आपलं झालेलं नाही आहे, तर ते देखील आपण पाहणार आहोत. आणि कटदाना वर्क, आता आपण जे बीड वर्क्स आपलं पुढचं चालू होईल त्या बीड्स वर्कमध्ये आपलं हे कटदाना वर्क देखील येणार आहे. याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन जर तुम्ही टाकलं म्हणजे गोल्डन थ्रेड प्लस मरून फॅब्रिक किंवा सिल्वर थ्रेड आणि ब्लॅक फॅब्रिक, त्यानंतर मल्टी कलर सिल्क थ्रेड जे असतात किंवा रेनबो शेड्स, आपण इथे याचा वापर करू शकतो. आता आधी आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण जी आउटलाईन आहे ती तयार करायची आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त आउटलाईन देणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये याच बटरफ्लायला आपण थ्रेडने किंवा इतर पद्धतीने आपण कसं फिल करता येईल ते देखील पाहणार आहोत. आणि फिलिंग केल्यानंतर हे दिसायला अतिशय सुंदर, नजरेला असं आकर्षक असं दिसू लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आउटलाईन पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपण बटरफ्लाय डिझाईन हा फक्त एक डिझाईन नाही तर सौंदर्य, नवीन सुरुवात आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे डिझायनर ब्लाऊज आणि फॅशन वेअरमध्ये हा डिझाईन नेहमीच ट्रेंडमध्ये असतो. आज आपण फक्त आउटलाईन शिकलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच बटरफ्लायला सुंदर फिलिंग देखील करणार आहोत. तर बीड्स आणि जरदोसी वर्कने देखील आपण जे प्रीमियम डिझायनर लुक आहे ते कसं द्यायचं ते देखील शिकणार आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये हा जो पार्ट आहे तो देखील समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण हे बटरफ्लाय फिलिंग झाल्यानंतर ते दिसायला जितकं सुंदर दिसतं पण ते तयार करताना त्याचा जो शेप आहे किंवा त्याची जी आउटलाईन आहे ती देखील प्रॉपर येणं फार गरजेचं आहे. आता याची आउटलाईन कशी काढली म्हणजे हे ड्रॉइंग कसं केलेलं आहे, तर जे कॅनव्हास पेपर आहे मी त्याच्यावर केलेलं आहे हे, आणि त्यानंतर ते कट करून ड्रॉइंग काढून कट करून आणि मग मी इथे ड्रॉ केलेलं आहे. तर आता बघा, हे शेवटचा पार्ट आपला अँटेना आहे आणि अँटेना हे नेहमी शेवटी ठेवायचं आहे. कारण तुम्ही जर आधीच अँटेना स्टिच टाकायला घेतले तर त्याची फिनिशिंग किंवा ते दिसायला वेगळं दिसेल. त्याच्यामुळे हे शेवटी ठेवायचं आहे. आणि जो सर्कल पॉईंट आहे तिथे मी थोडं गोल्ड राऊंडमध्ये स्टिचेस टाकलेले आहेत.
कारण ते थोडंसं ठळक आणि उठाव दिसावं यासाठी. तर अशा पद्धतीने आपला जो बटरफ्लाय आहे तो आज इथे आपण जी चेन स्टिच आहे तिने आउटलाईन देऊन कंप्लीट केलेला आहे. तर आजच्या क्लासनुसार तुमचा जो होमवर्क आहे तो असणार आहे की हाच बटरफ्लाय जो आहे तुम्ही शेप छोटा काढला तरी चालेल आणि ह्याला तुम्हाला 2 ते 3 वेळा काढून आणि सेम अशी चेन स्टिच टाकायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत शेप व्यवस्थित येत नाही तोपर्यंत करायचं आहे. कुठे चुकतं हे देखील बघायचं आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपली जी चुका आहेत त्या सुधारायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटरफ्लाय चेन स्टिच शिकलेलो आहोत आउटलाईन. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बीड्सवर चालू करणार आहोत. तर अजिबात स्किप करू नका. आता आपण भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.